आता हा गंगोत्री भाग आहे. इथं त्या नदीचा उगम होतो आणि ती नदी पुढे वाहत, वाहत, वाहत जर बघितलं तर 2525 किलोमीटर ही म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी असून ही नदी पुढे नदी उत्तराखंड, मध्य प्रदेश उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधून बंगालच्या उपसागराला मिळते. इथं बंगालचा उपसागर आहे. तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी असून तिचा उगम गंगोत्री इथं होऊन पुढे तो तुम्ही बघत असाल की तिला मिळणाऱ्या मुख्य नद्यांमध्ये यमुना, घागरा, खडक, कोसी आणि रामगंगा या नद्या आहेत की ज्या नद्या तिला येऊन मिळतायत इथे आणि तिचा जो फायनली विसर्ग आहे तो विसर्ग पश्चिम बंगालच्या उपसागरात होतोय. दुसरी महत्त्वाची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. आता ब्रह्मपुत्रा नदीचा जो उगम आहे तो तिबेटमधील मानसरोवर असलेल्या हिमनदीतून होतोय. तुम्ही बघू शकता इथं तिबेटमधील सरोवर असलेल्या नदी. आता या नदीची जी लांबी आहे ना, ही लांबी आहे जवळपास 3848 किलोमीटर. म्हणजे जसं पाहिलं तर ह्या नदीची लांबी खूप लांब दिसते गंगा नदीपेक्षा. पण ह्या नदीचा थोडासाच भाग हा भारतातून वाहतो. म्हणजे जवळपास 916 किलोमीटरचाच भाग हा भारतातून वाहतोय. बाकीचा भाग हा बाहेर देशातून वाहतो. त्याच्यामुळे भारतातली ही सर्वात लांब नदी नाहीये. ही तिबेट, भारत, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेशातून वाहणारी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय नदी आहे, जी तिबेटमध्ये या नदीला भारतामध्ये ह्या नदीचं क्षेत्रफळ किती आहे? उगम मानस सरोवरावरील हिमनदीतून होतोय. तिबेटमधून जन्म पावणारी नदी ब्रह्मपुत्रा एवढं लक्षात ठेवा. पुढची जी महत्त्वाची नदी आहे ना, ती नदी आहे गोदावरी नदी. तिचा उगम होतोय नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे. आता ह्या नदीबद्दल थोडीशी माहिती मिळूया, की ही नदीची लांबी किती आहे? जवळपास 1465 किलोमीटर लांबीची नदी आणि ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. जिला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असेही म्हणतात. ही महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहते. जसं की महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहते पूर्वेकडे. ठीक आहे. तर ह्या नदीच्या मुख्य उपनद्या कोणत्या आहेत त्या बघूयात आपण आता. तर ह्या गोदावरी नदीच्या मुख्य उपनद्या आहेत मांजरा, प्रवरा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. या बेसिक या नदीच्या उपगंगा आहेत. एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची नदी आहे गाईज यमुना नदी. बघितलं तर एक नदी आहे कृष्णा नदी. ही कृष्णा नदीचा पण उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर म्हणजे पश्चिम घाटात होतोय. जिथं गोदावरीचा उगम होतोय तिथंच होतोय महाराष्ट्रातील पश्चिम घाटामध्ये. 1300 किलोमीटर लांब असलेली ही कृष्णा नदी जवळपास दक्षिण भारतातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन ती बंगालच्याच उपसागराला मिळते. गोदावरी पण बंगालच्याच उपसागराला मिळते. आणि इकडे जर वरती पाहिलं आपण तर गंगा नदी पण तिकडेच मिळते. तर लक्षात ठेवा या नद्यांचा उगम कुठे होतोय आणि नद्या या कुठे जाऊन मिळतायत. हे महत्वाचं आहे. आता कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? भीमा, तुंगभद्रा, कोयना, पंचगंगा, वर्धा आणि मुळा आणि मुठा या मुख्य नद्या आहेत की ज्या कृष्णा नदीला जाऊन मिळतायत. तर याबद्दल खूप साऱ्या लोकांचं की बऱ्याचशा नद्या या पुणे पुण्यामधून जर बघितलं जायचं आपण तर इथं आपल्याला मुळा, मुठा किंवा अ, या नद्या दिसतील ज्या की वाहत आहेत आणि सर्वात जर लांब नदी महाराष्ट्रातली म्हटलं तर याच्यामध्ये अ, गोदावरी नदीचा समावेश होतो. भारतातील सर्वात लांब नदी म्हटलं तर गंगा नदीचा समावेश होतो. नर्मदा नदी जर बघितली तर ही मध्य प्रदेशात उगम पावते. भारताच्या सेंट्रलमध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला आणि ती अ, इथं एक स्थळ आहे अमरकंटक म्हणून तिथं ती उगम पावते आणि सुमारे 12 किलोमीटर लांब असलेली ही नदी आहे. मुख्य शहरं इथे कोणकोणती आहेत ना, तर इथे जबलपूर, ओंकारेश्वर, महेश्वर, नर्मदापुरम अशी आणि याच्यावरती एक धरण आहे गाईज सरदार सरोवर प्रकल्प, जे की नर्मदा नदीवर स्थित आहे. इंदिरा सागर धरण मध्य प्रदेशातही आहे, जे नर्मदा नदीवर स्थित आहे. आणि याच्या मुख्य जर नद्या बघितल्या तुम्ही तर बन्नार, शेख, शक्कर, तवा, बरणा आणि कुंडी या याच्या मुख्य नद्या आहेत. तर
आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बरेचसे येतात. गंगा नदीबद्दल, ब्रह्मपुत्राबद्दल, नर्मदा नदीबद्दल, गोदावरी आणि कृष्णा नदीबद्दल. कारण या भारताच्या मुख्य नद्या आहेत आणि याच्यावरतीच भरपूर सारे प्रश्न येतात, की यांच्या उपनद्या, यांचं उगमस्थान, यांची लांबी किती, क्षेत्रफळ किती. तर आजच्या व्हिडिओत एवढंच गाईज. काही क्वेरी, डाउट्स, कमेंट्स असतील तर बेशक तुम्ही कमेंटमध्ये करू शकता आणि फर्स्ट टाईम चॅनलला व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.